नमस्कार, प्रज्ञाच वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी हा चेहरा नाही पाहिला तर मग काय पाहिलं. तर आज आमच्या दिवसाची सुरुवात झाली आई आजीच्या व्हिडिओ कॉलने. मग विरू त्याच्या मोठ्या बाबांच्या पोटावर बसला आणि नाश्त्याची वाट बघत बसला. तेवढ्यात मी झाले फ्रेश आणि मग विरूचा नाश्ता बनवायला घेतला, सेरलॅक आणि पालक. मग विरू नाश्ता करत असताना विरूला आला त्याच्या सुनील मामाचा कॉल. सुनील मामाचाही तिकडनं नाश्ता चालू होता. दोघांचाही एकमेकांना बघत नाश्ता पूर्ण केला. मग आला आमच्या नाश्त्याची वेळ. आम्ही पोहे, दही आणि मस्त चिकू खाल्ले. मग नंतर मी विरूला घेतलं मॉलिशला. छानपैकी त्याच्याशी पॉईंट्स प्रेस करून मॉलिश केली आणि विरूला आंघोळ घातली. विरू मात्र अजिबात नंतर झोपण्याच्या मूडमध्ये नव्हता. त्याच्या बाबांसोबत त्याचा दुमतकवाला डान्स चालू होता आणि दंगामस्ती चालू होती. मग विरूला मी तसंच उचललं आणि रूममध्ये आणलं. रूममध्ये आल्यानंतर विरूला त्याच्या माऊचा कॉल. तुला खाऊनच टाकते, चुरगवूनच टाकते अशी माऊ त्याला म्हणत होती आणि विरू आपला गप्प बसला होता. मग माऊने कॅमेरा फिरवला राणा दादाकडे. सगळ्यात क्यूट सुंदर बाळ आमचा राणा दादा. मग आम्ही नंतर निघालो बाहेर. विरूने त्याच्या मोठ्या आईबाबांना केलं बाय बाय आणि आम्ही मस्तपैकी बसलो गाडीत आणि आम्ही निघालो. विरू पण बाहेर आला की एकदम खुश असतो माझ्यासारखाच. मग पुढे आलो आम्ही एका शाळेमध्ये. विरू तिथल्या मुलांना असं आश्चर्यचकित बघत होता की यांचं काय चालू आहे. मग पुढे विरूच्या बाबांनी त्याला छानपैकी छत्रपती शिवाजी महाराजांची एक छान अशी फ्रेम दाखवली. मग आम्ही आलो पुढे हुलावळे काकूंच्या घरी. हुलावळे काकू म्हणजे आमच्या एकदम जवळच्या. त्यांची नात साऊ एवढी खुश झाली होती विरू आल्यानंतर. तिने तिच्या सगळ्या खेळण्या विरूसमोर अशा ओपन करून ठेवल्या. तिला सांगितलं का 9च महिन्याचा याला काही करणार नाही. तरी बिचारी धन लावून विरूला खेळवत होती. विरू पण मस्तपैकी त्यांच्या घरीनं सरपटणारा प्राणी बनून असा सरपटत खेळत होता. मग त्यानंतर आमची जायची आली वेळ. आम्ही साऊला केलं बाय आणि निघालो. मग रस्त्यामध्ये विरू झोपला आणि आम्हाला दिसलं आईस्क्रीम. मग आम्ही आलो घरी आल्यानंतर मी विरूला बनवलं जेवण. पण विरू मात्र बिचारा एवढा थकला होता की डुकल्या मारत खात होता बिचारा माझं बाळ. मी असंच मग त्याला खाऊ घातलं. उठवण्यासाठी मी माझं अंगाई गीत घातलं. ज्याने विरू उठला आणि खाल्लं. सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे यावरचा आमच्या टेरेसवरचा व्ह्यू. हे सगळं जे दिसतंय ना हे हिंजवडी फेज 1चा व्ह्यू तुम्हाला दिसेल. आणि मग राईट साईडला ना ही आमची सोसायटी आहे. या सोसायटीच्या सगळ्या स्टँडर्ड बिल्डिंग्स आहेत. आणि पुढे जरा झूम केलं ना तुम्हाला दिसणार नाही पण आहे तिथे बालेवाडी स्टेडियम. हे एकदम आम्हाला इकडनं जवळ येतं आणि हे बालेवाडी स्टेडियम. ओके. सो इव्हनिंगला मी झाले तयार. केलं नट्टापट्टा. छानपैकी सोडली एक बट, दिली स्माईल आणि तयार झाले नयनच्या घरी जायला. विरू पण तयार झाला कारण की त्याला भेटायचं होतं ताराला. सो आम्ही मायलेकडे गेलो ताराच्या घरी. विरू असा फॉर्ममध्ये सोफ्यावर बसला आणि मी सगळ्यांना बोलत होते. विरू बिचारा बोर झाला, जांभळा करत होता. त्यात मनीषाताईंचं हाय हॅलो चालू होतं. सो आम्ही आलो होतो ताराच्या घरी. मग इकडे मनीषाताई परत हाय करत होत्या. सोनाली बिचारा विरूला एंटरटेन करत होती, उडबाळा करत होती. मग इकडे हे पिकअप चालू होतं ना यांचं मागे कविताताई करत होतं हाय हॅलो. मग आम्ही ताराचं केलं औक्षण आणि आज होतं ताराचं बोरनान. मग एकदम फॉर्म केसात एक लाया बिचाऱ्या ताराच्या डोक्यावर टपकवत असं ताराचं झालं छानपैकी बोरनान. आणि विरू असा बघत होता की हिच्यासोबत ह्या काय करतायत नेमकं. पण त्याला काय माहिती त्याची वेळ लवकरच येणार आहे. सो आम्ही आलो घरी. विरू एकदम खुश होता आणि स्वतःच्या पायावर अशा उड्या मारत उभारण्याचा प्रयत्न करत होता. नंतर त्याने घेतला त्याच्या बाबांच्या पायांचा सपोर्ट आणि केला झोका. तोपर्यंत मी गेले किचनमध्ये आणि विरूसाठी बनवलं जेवण. विरू एकदम खुश होता. का माहिती आज रात्री विरू एकदम फॉर्ममध्ये होता आणि एकदम फ्रेश होता. मग विरूनं केलं जेवण. आम्ही केलं सगळ्यांना बाय बाय आणि मग विरू रूममध्ये आला आणि छान झोपला. सो असा झाला आमचा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की करा. नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. तोपर्यंत गुड नाईट आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.